नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहत आहात NBN न्यूज। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 3 येथील विठ्ठल रुक्मिणी सेवा मंडळाच्या वतीने भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। विठ्ठल नामाच्या गजरात परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला। पाहूया हा विशेष अहवाल। आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंडळाने सर्व नागरिकांना भक्तिभाव, करुणा, शांतता आणि समृद्धीचा संदेश देत मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या। यावेळी वारकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाले होते। ज्ञानोबा तुकाराम, विठ्ठल विठ्ठल आणि रामकृष्ण हरी या अखंड नामस्मरणाने संपूर्ण ऐरोली परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला। वारकऱ्यांनी सांगितले की आषाढी एकादशी हा भक्ती, सेवा आणि करुणेचा संदेश देणारा पवित्र सण आहे। भगवान विठ्ठल रुक्मिणी यांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी नांदो अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली। अनेक भाविकांना पंढरपूरला प्रत्यक्ष जाता येत नसल्याने ऐरोली सेक्टर 3 येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातच आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करता येत असल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला। भाविक, वारकरी दरवर्षी असणार आहोत। मैत्री ग्रुप आमचा हा मंगळगौर ग्रुप आहे, पण आम्हाला ब्राह्मण सेवा संघ यांनी इथे आमंत्रित केलं आहे। रिंगण दोन्ही त्यामध्ये फुगड्या घालल्या, एकात्मता दिंडी। हो तुमचा मूर्तीच्या मला तरी असं वाटतं की जे लोक वारीपर्यंत जाऊ शकत नाही पंढरीला, पंढरपूरच्या प्रत्येक जण आळंदीला जातात, तिथून वारी करतात, पण एक काही लोकांना नाही समज जायला, पण आज त्यांची इथे दिंडी मार्गेच आमची वारी होते असं आम्हाला वाटतं आणि वारी आम्हाला धन्य वाटलंय। तरी माझ्या हातात तरी 150-200 लोक होती या दिंडीमध्ये। आज आमची दिंडी ही सेक्टर 16 इच्छापूर्ती मंदिर इथून आलेली आहे। तिथे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी दत्त मंदिरावर एक रिंगण घेतलेलं आहे, पोस्ट ऑफिसवर एक रिंगण घेतलं आहे आणि आता इथे आलेलो आहोत। आम्हाला खूप छान वाटतं। लोकांना आवाहन करू की पुढच्या वर्षी इच्छा डबल टिब्बल दिंडीमध्ये वारीमध्ये लोक आले पाहिजेत। मोठ्या संख्येने आम्ही पण त्यांची ॲड करणार आहोत। सगळ्यांनी सहभाग घ्यावा ही आम्हाला सगळ्यांना विनंती आहे। खूप छान, आम्ही पूर्ण तयारीनिशी आलो होतो। एवढा अलंकार करून भीती वाटते काही जणांना कसं जायचं पावसामध्ये, पण आम्ही फुल तयारीनिशी आलो होतो। पाऊस आला तरी आम्ही तो झेलणार होतो। आषाढीचा पर्व काळ आहे, देवशेरी एकादशी असल्यामुळे जसं पंढरपूरमध्ये दिंडी काही लोकांना तिथपर्यंत जाता येत नाही, म्हणून आम्ही हा विठ्ठल रुक्मिणी सेवा संस्थेच्या यानं सकाळी दिंडी निघते। त्या दिंडीतून एवढे पब्लिक सहभागी होतं आणि आनंद लुटतात। आज पंढरपूरला गेल्यासारखं वाटतं आणि एवढ्या मोठ्या संख्येनं याही ठिकाणी लोकांना आनंद होतो। रामकृष्ण बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे करावा विठ्ठल, जीवे भावे बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल। येणे सोसे मन झाले आब भरी, येणे सोसे मन झाले आब भरी, परत माघारी, परत माघारी येत नाही। बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बंधना पासोनी उकलल्या गाठी, घेता आली मिठी सावकाश, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल। तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, काम क्रोध केले घरी ते, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल,
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. आम्हाला काय नाही, आनंद होतो बाबा, आपण एका ह्यानी कुणाची तरी सेवा केली जाते. दिंडीमध्ये 1500 लोक असतात. त्यांची खिचडी म्हणजे प्रसाद, केळी आणि पाण्याची बॉटल अशी सेवा करतो आम्ही. दरवर्षी सेवा करतो. आपले ऐरोली गाव आहे, ते येतात सगळं सेक्टर ऐरोली गाव मधून येतात. अजून कुठून येत असतील आपल्याला तरी काय एवढी कल्पना नाही. आनंद होतो खूप, म्हणजे आम्ही भक्तांना म्हणजे सेवा देतो, आनंद वाटतो खूप, मनापासून आनंद होतो. हो येतात. तो हा प्रसाद त्याप्रमाणे वाढतो आमचा. हो हा दरवर्षी असं वाटतं की वाढत जावी संख्या. आनंद होतो, भाविक येतात तर बघून भरपूर आनंद होतो दरवर्षी. हा रामकृष्ण कृष्णारी वंदे हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल रुक्मिणी सेवा संस्था सेक्टर 3 ऐरोली हे मंदिर 2006ला ओपन झालं आणि 7ला त्याचं रजिस्ट्रेशन झालं. तेव्हापासून जुनी बॉडी कार्यरत होती आणि आता आम्ही 2018 पासून नवीन बॉडी तयार झालेली आहे. त्यांनी जे झाड लावलेले होतं त्या झाडावरती आम्ही पाणी घालतोय, बाकी दुसरं काही करत नाही. त्यांनी जी स्थापना केली त्याचं आम्ही मंडळ कौतुक करतो आणि आलेल्या सर्व भाविकांचं विठ्ठल रुक्मिणी सेवा संस्थेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. आणि याच्यात आषाढी एकादशी म्हणजे साक्षात पांडुरंगाचं दर्शन आहे. साक्षात माझ्या मनात तर मी तर वारीला गेलो असताना मला तिथं अटॅक आला, वारीमध्ये अटॅक आला. म्हणून हे जागृत स्थान आहे ना, पांडुरंगाचं एकदम जागृत स्थान आहे. हे पटल त्याला पटतं, नाही पटल त्याला नाही पटत, पण देवाचं एवढं सत्व आहे ना, हे सगळ्यांना पटण्यासारखं आहे. आणि जे आपण बोलल, जे मागल देवाकडं, आम्ही इथं मागितलं तर देव लगेच 2 माणसांना पाठवून देतोय. आणि हे सामाजिक कार्यकर्ते आहेत, सगळे मोठे नेते मंडळी आहेत, सर्वांचं आम्हाला सहकार्य आहे. नाही सकाळी 7 वाजल्यापासून अभिषेक झाल्यापासून जी लाईन लागलेली, आम्ही हजारो लोकांची लाईन लागली होती आणि आम्ही दिंडी पण सोहळा चांगला सुखरूप व्यवस्थित केला. आणि आता खिचडीचा पण वाटप आहे. आणि हे जागृत स्थान आहे साहेब, म्हणजे एक मनामध्ये अशी कल्पना केली ना, ते ऑटोमॅटिक देव सगळं देतो त्यांना. भले त्याचा नतीजा थोडा लेट होतो पण देव देतो त्यांना. दिंडी सोहळा आमचा इथून निघाला सकाळी 10:30 वाजता पूर्ण सेक्टर 3 दत्ता मेघे, नंतर आपला शिव मंदिर पासून महानगरपालिका वार्ड ऑफिस पासून असे इकडून राहून इथं मारीत आले. जवळजवळ 700-800 माणसांचा प्रवास आहे. सगळ्यांना अन्नदानाचा प्रसाद आहे. या दिंडीमध्ये आमचे ब्राह्मण समाजाचे लोक पण भरपूर यावर्षी पहिल्यांदाच उपस्थितीत राहिलेत. मंडळाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन आहे. आणि सर्व जाती धर्माची लोक विठ्ठल मंदिराचं दर्शन करण्यासाठी एकादशीसाठी येतात. धन्यवाद. नाही, सर्व पक्षीय सगळ्यांचा सपोर्ट असतो आम्हाला. सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक पांडुरंगाचं दर्शन करतात आणि आम्ही त्यांना कुठलाही दुधाकार करत नाही. आल्या सगळ्यांना प्रसाद सगळ्यांना एक मापानी तोलतो आम्ही. नाही आहे ना, भरपूर लोकांचा सहभाग. ऐरोली आहे, राबाडा आहे, कोपरकर्णा आहे, शिव कॉलनी मधले हे ऐरोली गावामधले लोक येतात. हो, गावाचे संपूर्ण लोक येतात इथे, भरपूर येतात इथे. एकादशीला भरपूर लोक असतात. रामकृष्ण हरी. प्रथमतः सर्व नागरिकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व नागरिकांवर विठ्ठल रुक्मिणीजी आशीर्वाद हे सदैव राहावं आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी नांदो. श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा संस्था सेक्टर 3 ऐरोली आयोजित हे दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीचा कार्यक्रम हा उत्तम आणि अत्यंत जोमाने साजरा करतात. दरवर्षीप्रमाणे इथे आपण बघत गेलो तर भक्तांची संख्या ही दरवर्षी वाढत जात आहे. आणि त्याचप्रमाणे आम्ही गतवर्षीप्रमाणे सुद्धा ही प्रसाद वाटपाचं जे आयोजन केलं आहे ते सुद्धा आम्ही अशा प्रकारे करतो की जेणेकरून त्यामध्ये नागरिकांना खिचडी, केळं, पाणी या
त्यांना उपवासजन्य पदार्थांचा त्यांना एक लाभ घेता यावा या पद्धतीने आम्ही हा उपक्रम गेले गतवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत चांगल्या प्रकारे साजरा केलेला आहे. तसेच हे मंडळ अनेक समाजोपयोगी कार्यही करतात. तसंच त्यामध्ये आषाढीच्या एकादशीप्रमाणे त्यांची एक विठ्ठल रुक्मिणीची एक दिंड ऐरोली नगरामध्ये एक भव्य एक दिंडी निघते. त्यानंतर ही दिंडी जेव्हा मंदिरामध्ये येते त्यानंतर मंदिरात आरतीचा एक उपक्रम होतो. त्यानंतर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम होतो. त्यानंतर भजनाचाही कार्यक्रम या मंडळ ह्या आजच्या या आषाढी एकादशीच्या निमित्ताने हे राबवत असतात. असे अनेक आपण जर उपक्रम बघायला गेले तर या मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येतात. हजारो वारकऱ्यांच्या सहभागाने निघालेल्या दिंडीमुळे परिसरात भक्तिमय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. टाळ मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात भाविकांनी आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात साजरा केला. मी काजल, NBN न्यूज. आपल्या परिसरात घटना घडली असेल किंवा समस्या असेल, NBN मराठी न्यूज संपादक श्री सुरेश मांगलुरकर 9769229934 या मोबाईल व्हॉट्सअॅपवर संपर्क साधा. ईमेल sureshmanglurkar5@gmail.com. लाईक आणि शेअर करायला विसरू नका.